नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा, मंगळवारी आहे दसरा आणि दसरा हा 3.5 मुहूर्तापैकी एक दिवस मानला जातो. बघा, या दिवशी कुठलंही शुभ कार्याची सुरुवात केली जाते, खरेदी केली जाते आणि यासाठी कुठलाही शुभ मुहूर्त पाहायची गरज नसते, कारण हा दिवस 3.5 मुहूर्तापैकी आहे, त्यामुळे दिवसभर मुहूर्त असतो. तर याच दिवशी, या दसऱ्याच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत. तर कुठले आहेत ते उपाय? त्याचबरोबर आपल्याला या दिवशी सरस्वती पूजन करायचे आहे आणि देवी आईची आपल्याला तळी भरायची आहे. ती कधी भरायची आहे? आणि त्याचबरोबर आपल्याला एक प्रभावशाली असा उपाय पाहायचा आहे, ज्यामध्ये जो उपाय आपल्याला वडिलांनी करायचा आहे. मुलांच्या शिक्षणामध्ये, त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती व्हावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे, तो वडिलांनी करायचा आहे. तर तो उपाय कसा करायचा हे सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, आता दसऱ्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून, घरातील प्रत्येक महिलेने सकाळी लवकर उठून सुचिरभूत होऊन आपल्याला सर्वात अगोदर आपला मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे. आपल्या उंबऱ्याला आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. दरवाजाला झेंडूच्या माळांच्या फुलांच्या माळा आपल्याला लावायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये ज्या गाड्या आहेत, मुलांच्या सायकल आहे, 2 व्हीलर 4 व्हीलर असो, सर्व गाड्या आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यावर आपल्याला झेंडूच्या फुलांची माळ लावायची आहे. आणि संध्याकाळी त्याच्यावरही आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे, शुभलाभ काढायचा आहे. ज्याप्रमाणे स्वस्तिक आपण मुख्य दरवाजावर काढतो, शुभलाभ काढतो, त्याचप्रमाणे आपल्याला गाड्यांवर काढायचं आहे. संध्याकाळी गाड्यांची पूजा करायची आहे. आणि त्याचबरोबर बघा, या दिवशी शस्त्रांची सुद्धा पूजा केली जाते. आपल्या घरामध्ये असलेले जे काही शस्त्र आहेत ते संध्याकाळी आपण ज्यावेळेस सरस्वती पूजन करू त्यावेळेस आपल्याला शस्त्रांची पूजा करायची आहे. म्हणजे आपल्या घरामध्ये चाकू असतो, कात्री असते, जे छोटे छोटे आहेत त्यांची आपल्याला त्या शस्त्रांची पूजा करायची आहे. त्याचबरोबर आपले दुसरे शस्त्र म्हणजे कुठले आहेत? तर बघा, आपली गाडी आहे, आपला मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर. थोडक्यात सांगायचं झालं तर बघा, ज्यापासून आपण लक्ष्मी कमावतो त्या गोष्टी आपल्याला या पूजेमध्ये ठेवायच्या आहेत आणि त्यांची आपल्याला पूजा करायची आहे. त्याचबरोबर दसऱ्याच्या दिवशी सरस्वती पूजनाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, त्यामुळे या दिवशी आपल्याला सरस्वती पूजन करायचे आहे. आता ते सरस्वती पूजन कसे करायचे? तर बघा, दसऱ्याच्या दिवशी केलेले कुठलेही काम असो ते काम आपण वारंवार करत असतो असं म्हटलं जातं. म्हणून या दिवशी शुभ कार्य केले जातात. कुठल्याही कार्याची सुरुवात या दिवशी केली जाते. त्याचबरोबर खरेदी केली जाते. सोनं, घर, अशा मोठ्या मोठ्या खरेदी केल्या जातात, कारण त्या वारंवार व्हाव्या यासाठी दसऱ्याच्या दिवशी आपल्याला सरस्वती पूजन करायचे आहे, जेणेकरून आपल्याकडून वारंवार सरस्वती पूजन व्हावं. बघा, ज्यांच्यावर सरस्वती मातेचा आशीर्वाद असतो त्यांच्या आयुष्यामध्ये कशाचीच कमतरता भासत नाही. आणि जिथे सरस्वती माता असते तिथे माता लक्ष्मी ही असतेच असते. त्यामुळे या दिवशी आपल्याला सरस्वती पूजन करायचे आहे. आता ते सरस्वती पूजन कधी करायचे? तर बघा, हे सरस्वती पूजन ज्या वेळेस आपण सीमोल्लंघन करून घरी येऊ सायंकाळी, त्यावेळेस आपल्याला हे सरस्वती पूजन करायचे आहे. आता सरस्वती पूजन कसे करायचे? तर बघा, सरस्वती मातेचं असं चिन्ह आहे, ते चिन्ह आपल्याला फळ्यावर काढून घ्यायचं आहे, किंवा जर छोटी पाटी असेल तर तुम्ही पाटीवर काढू शकता. आता जर तुमच्याकडे सरस्वती मातेचा फोटो असेल तर तोही फोटो तुम्ही पुसून एका लाल कपड्यावर तुम्ही तिथे ठेवू शकता. जर नसेल तर अशा प्रकारे सरस्वती मातेचं चिन्ह काढलं आणि त्याची पूजा केली तरीही चालते. तर अशा प्रकारे आपल्याला सरस्वती मातेचं चिन्ह काढायचं आहे आणि त्याच्या समोर आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे. नंतर गणपती बाप्पाची आपल्याला अभिषेक करून त्यांची पंचोपचारे पूजा करून घ्यायची आहे आणि तिथे आपल्याला त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे, धूप दीप दाखवायचा आहे. आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये जेवढे काही ग्रंथ असतील ते सर्व ग्रंथ आपल्याला तिथे त्या लाल कपड्यावर त्या सरस्वती मातेच्या समोर आपल्याला ठेवायचे आहेत, कारण या ग्रंथामधूनच आपल्याला ज्ञान मिळत असते. ग्रंथ हे आपले गुरु असतात आणि या दिवशी त्यांच्याकडून जे आपल्याला ज्ञान मिळतं त्याची आपल्याला पूजा करायची असते. तर जेवढे ग्रंथ आहेत ते स्वच्छ पुसून घ्यावेत आणि ते या लाल कपड्यावर ठेवायचे आहेत. त्याचबरोबर आपल्या मुलांचे शाळेतील मुलांचे शाळेतले जेवढे काही पुस्तक आहेत ते सर्व पुस्तक आपल्याला तिथे ठेवायच्या आहेत. शाळेतल्या पुस्तकं, त्याचबरोबर ज्या काही वस्तू आहेत शाळेच्या, त्या सर्व वस्तू आपल्याला त्या पूजेमध्ये ठेवायच्या आहेत. बघा, आता आपली मुलं लहान आहेत, शाळेत जातात, त्यांची ठेवायची. आणि जरी मुलं मोठी कॉलेजला जरी जात असली तर त्यांचीही पुस्तकं, त्यांचे लॅपटॉप हे सर्व आपल्याला या पूजेमध्ये ठेवायचं आहे.
आणि बघा या सर्वांची आपल्याला पूजा करायची आहे। यामध्ये बघा ह्या सर्वांवर आपल्याला हळद, थोडंसं पाणी शिंपडवायचं, हळद कुंकू अक्षदा वाहायची, धूपदीप व्हायचा, फुलं व्हायची आणि आपट्याची पानं व्हायची आणि त्याचबरोबर आपण जे कलशामध्ये आपल्या जे धन आलेलं आहे ते थोडं थोडं धन सुद्धा सर्व सरस्वती मातेच्या सर्व ह्याच्यावर आपल्याला व्हायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला सरस्वती मातेची पूजा करायची आहे आणि सरस्वती मातेला प्रार्थना करायची आहे की तुझा कृपा आशीर्वाद सदैव माझ्यावर, माझ्या मुलांवर राहू दे, त्यांना कुठल्याही प्रकारची कमतरता भासू देऊ नको। बघा सरस्वती मातेचा कृपा आशीर्वाद असणं हे खूप महत्त्वाचं असतं, कारण ज्यांच्यावर सरस्वती मातेचा कृपा आशीर्वाद असतो त्यांना कुठल्याही कार्यामध्ये अपयश येत नसतं। त्यामुळे आपल्याला दसऱ्याच्या दिवशी सरस्वती पूजन करायचं आहे, हे अतिशय महत्त्वाचं असतं। त्याचबरोबर शस्त्रपूजाही करायची आहे आणि त्याचप्रमाणे बघा 3:30 मुहूर्तातील हा एक मुहूर्त आहे आणि हा सर्वात मोठा सण मानला जातो। बघा महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती यांचा हा विजय उत्सव असतो। नवरात्रातील त्यांची केलेली ही सेवा असते, म्हणून लहान मुलांना विद्यादानाचा हा एक मुहूर्त मानला जातो। म्हणून या दिवशी सर्व वडिलांनी आपल्या मुलांच्या जिभेवर सोन्याच्या धातूने ओम काढायचा आहे। बघा यामुळे आपल्या मुलांच्या शिक्षणामध्ये, त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत असते आणि सरस्वतीचं पूजनही आपल्याकडून होत आहे। तर आवर्जून प्रत्येक वडिलांनी आपल्या मुलांच्या जिभेवर सोन्याने ओम काढायचा आहे। आता बघा सोनं म्हणजे सोन्याची काडी असावी असं नाही, तुम्ही अंगठी घेऊ शकता, सोन्याचं कानातलं वगैरे कुठलाही एक धातू सोन्याचा घ्यायचा आहे आणि ते दागिन्यानं त्याने मुलांच्या जिभेवर ओम काढायचा आहे। त्याचबरोबर दुसरा उपाय म्हणजे बघा आपल्याला काय करायचं आहे, एका ताम्हणामध्ये तांदूळ घ्यायचे आहेत, पसरवून घ्यायचे आणि त्याच्यावर आपल्याला 4 मंत्र लिहायचे आहेत आणि त्याची देखील आपल्याला पूजा करायची आहे। यामुळे सुद्धा मुलांच्या शिक्षणामध्ये प्रगती होत असते असं म्हटलं जातं। म्हणून आता बघा हे 4 मंत्र आपल्याला एका ताम्हणामध्येच बसणार नाहीत, तर ते एकावर एक आले तरीही चालतील। आता कुठले आहेत ते मंत्र बघा, श्रीमन महागणाधिपतये नमः, श्री कुलदैवताय नमः, श्री सरस्वत्यै नमः आणि श्री स्वामी समर्थ। हे 4 मंत्र आपल्याला ताम्हणामध्ये बघा बसणार नाहीत, तर ते एकावर एक आले तरीही चालतील, पण आपल्याला ही सेवा करायची आहे। बघा असे आपल्याला लिहून घ्यायचे आहे आणि या दिवशी आपल्याला अपराजिता देवीचे पूजन करायचे आहे। शिमोल्लंघन व शमी वृक्षाचे सुद्धा आपल्याला या दिवशी पूजन करायचे आहे। आता शमी वृक्ष नसेल तर अश्मंतक वृक्षाचे म्हणजे आपट्याचं जे झाड आहे त्याची आपल्याला पूजा करायची आहे। जर नाही मिळालं तर आपट्याच्या पानाची पूजा करायची आहे आणि ही पानं आपल्याला सर्व देवांना आपल्याला वाहायची आहे। त्याचबरोबर 2 पानं घ्यायची आहेत, आपट्याची 2 पानं घ्यायची, ती आपल्या देवासमोर ठेवायची आहे, त्याची पूजा करायची आहे आणि ती 2 आपट्याची पानं वर्षभर आपल्याजवळ आपल्याला सांभाळून ठेवायची आहेत पुढच्या दसऱ्यापर्यंत। आणि जेव्हा कधी आपण आपल्या शुभ कार्य करत, जर आपलं काही विशेष कार्याला आपण जात आहोत त्यावेळेस तुम्ही घेऊन जायचं आहे, परीक्षेला जात आहात किंवा काही महत्त्वाचं काम आहे आपलं त्यावेळेस घेऊन जायचं, त्या कामामध्ये आपल्याला यशप्राप्ती होत असते असं म्हटलं जातं। म्हणून आपल्याला ही 2 आपट्याची पानं सांभाळून ठेवायची आहे। त्याचबरोबर या दिवशी आपल्याला देवी आईची तळी भरायची असते। बघा ज्यावेळेस आपलं सरस्वती पूजन होऊन जाईल, शिमोल्लंघन झाल्याच्या नंतर घरी येतो त्यावेळेस सरस्वती पूजन झाल्याच्या नंतर आपल्याला देवी आईची तळी भरायची असते। बघा तळी भरण्यालाच काही ठिकाणी तळी उचलणे असं म्हणतात। तर यामध्ये देवी आईचा जे जयकार करायचा असतो। दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला सरस्वती पूजन झाले की 5 पुरुषांनी एकत्र येऊन देवी आईची तळी भरायची असते। बघा ज्याप्रमाणे आपण षडनवरात्रामध्ये खंडेरायाची तळी भरतो त्याचप्रमाणे शारदीय नवरात्रामध्ये आपण घटस्थापना करतो, अखंड नंदा दीप लावतो, त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी आपल्याला देवी आईची तळी भरायची असते। तर दसऱ्याच्या दिवशी देवी आईला नैवेद्य दाखवल्याच्या नंतर संध्याकाळी आपल्याला देवी आईची तळी आवर्जून भरायची असते। यामुळे हा देवीचा एक कुळाचार मानला जातो। जर तुमच्या घरी भरत नसतील तर तुम्ही आता जरी भरली तरीही चालेल आणि जर आपल्या घरात बघा काही ठिकाणी काही गोष्टी नाही मान्य होत, जर तुम्ही नाही भरली तरी चालेल, पण भरणं हे आवश्यक असतं। यामुळे देवी आईचा जय जयकार होत असतो आणि देवी आई प्रसन्न होत असते। तर ह्या होत्या काही गोष्टी ज्या दसऱ्याच्या दिवशी आपल्याला आवर्जून करायच्या होत्या, या मला तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या होत्या। तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।